जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी रचलेला हरिपाठ पाहतोय। या हरिपाठात एकूण 25 अभंग आहेत। कालपर्यंत आपले 23 अभंग पाहून झाले। आज आपण 24वा अभंग पाहूया। या 24व्या अभंगातही निवृत्तीनाथ महाराज भगवंताच्या नामाचं महात्म्यच सांगतात। ते म्हणतात, नाम नाही वाचे तो नर निर्दैव, कैसेनी देव पाविल तया। जपे नाम वाचे राम नाम पाठे, जाशील वैकुंठे हरी म्हणता। न पाहे पै दृष्टी कळी काळ तुझ, राम नाम बीज मंत्र सार। निवृत्ती म्हणे नाम जपावे नित्यता, आपणची तत्वता होईल हरी। नुसतं भगवंताच्या नामाचं महात्म्य निवृत्तीनाथ महाराज सांगून थांबत नाहीत। या अभंगाची शेवटची ओळ अत्यंत महत्त्वाची आहे। निवृत्ती म्हणे नाम जपावे नित्यता, आपणची तत्वता होईल हरी। भगवंताच्या नामाच्या अनुसंधानामध्ये साधकाला प्रत्यक्ष भगवद रूप करण्याचंच सामर्थ्य आहे। गोंदवलेकर महाराज सुद्धा एके ठिकाणी राम जपता रामची होईजे असं म्हणतात। भगवन नामानं भगवंत आणि साधक यांच्यामधला भेदच नाहीसा होतो। साधक प्रत्यक्ष भगवद रूप होतो, इतकं महात्म्य नामाचं आहे। नामाने आपल्या संसारातील अडचणी सुटतील, आपल्याला पैसा मिळेल, आपल्याला विषय सुख मिळेल, अशा अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे। पण सुरुवातीला आपल्याला हे माहीतच नसतं की नाम कशासाठी घ्यायचं असतं। महाराजांनी प्रवचनांमध्ये सांगितलेलं आहे की भगवंतासाठीच भगवंताचं नाम घ्यावं, पण हे सांगणारा सुद्धा आपल्याला भेटावा लागतो। समजा अमुक एका तारखेच्या प्रवचनात महाराजांनी ते सांगितलं असेल, तरी त्या तारखेचं प्रवचन उघडून ते वाक्य आपल्या डोळ्यांपुढे सुद्धा यावं लागतं, आणि आलं तरी ते वाचून नंतर त्याचं मनन आपण करावं लागतं। शेवटी काय, या ना त्या मार्गानं सत्संगती अपरिहार्य आहे। सत्संगतीमध्ये आल्याशिवाय भगवंताच्या नामाचं महत्त्व कळत नाही, आणि ते आपल्याला वारंवार सांगणं पण गरजेचं आहे। एकदा सांगून काम होणार नाही। याचं मूळ कारण असं की आपण जन्मतःच विषयाधीन आहोत, बहिर्मुख आहोत। भगवंताचं नाम घेणं ही अंतरंग साधना आहे, अत्यंत सूक्ष्मतेनं आणि मनापासून करायची साधना आहे। ती तशी आपली होत नाही, कारण आपण बहिर्मुख असतो। आपलं लक्ष बाहेर भरकटत असतं, मन आणि चित्त स्थिर नसतं। ते होण्यासाठी, त्या साधनेला अनुकूल आपण होण्यासाठी नामाच्या महात्म्याचा उपदेश संत आपल्याला वारंवार करतात, आणि ज्या अभंगांमधून हा उपदेश सलगपणे संतांनी केलेला आहे, सर्वसाधारणतः त्याला हरिपाठ असं म्हटलं गेलेलं आहे। असाच हा निवृत्तीनाथांचा हरिपाठ आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्येही भगवंताच्या नामाचंच महात्म्य सांगितलं, आणि निवृत्तीनाथ महाराजही त्यांच्या हरिपाठात तेच करतात। आता हाच अभंग पहा। पहिल्या ओळीत ते म्हणतात, नाम नाही वाचे तो नर निर्दैव, कैसेनी देव पावेल तया। भगवंताच्या नामाकडे जो वळलेला नाही तो दुर्दैवीच आहे, त्याला भगवंताची प्राप्ती होणार कशी, असं ते म्हणतात। आता ज्यावेळी ते निर्दैव असा शब्द वापरतात, त्यावेळी त्यांच्यामधलं प्रेम दिसून येतं। ते आपल्याला मनापासून सांगतात की जर भगवंताच्या नामाकडे तुम्ही वळलेला नसाल तर तुम्ही दुर्दैवी आहात। म्हणजे त्यांना हे सांगायचं आहे की असं दुर्दैवी तुम्ही होऊ नका, त्याच्यावर काहीतरी उपाय करा, आणि तो उपाय म्हणजे भगवंताच्या नामाकडं स्वतःला वळवणं। जसं आपण मगाशी बघितलं तसं आपण जन्मतःच बहिर्मुख आणि विषयासक्त असल्यामुळं आपली नैसर्गिक आवड भगवंताच्या नामाकडं असत नाही। नैसर्गिक आवड
आपली आपल्या भोगांकडे आहे. ती भगवंताच्या नामाकडे वळवण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. आधी आपल्या स्वतःला आपल्याला वारंवार पटवून द्यावं लागतं की भगवंताचं नाम घेणं हेच माझ्या जीवनाचं इतिकर्तव्य आहे. किंबहुना तसं नामात राहण्यातच धन्यता आहे. आणि हे स्वतःला पटवून देण्यासाठी वारंवार साधकानं श्रवण करावं, चिंतन करावं, मनन करावं. दासबोध म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, एकनाथी भागवत म्हणा, असे संतांचे अभंग म्हणा, यांचं वाचन करावं, चिंतन करावं, मनन करावं. जमेल तितकं त्या बाबतीतलं श्रवण करावं. यानं आपल्या साधनेचा निश्चय पक्का होतो. आपण जे बहिर्मुख आहोत तिथून आपली वृत्ती नामाकडे वळवण्यासाठी या चिंतनाची मदत होते. चिंतनामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. जी गोष्ट आपण आत्ता करत नाही आहोत ती गोष्टही आपण करू असं सामर्थ्य चिंतनामध्ये आहे. अगदी साधं व्यवहारातलं आणि विषयाशी संबंधित उदाहरण पाहूया. मिसळसारखा खाद्यपदार्थ, खरं पाहता आपल्याला त्याची गरज असतेच असं नाही, पण आपण त्या खाद्यपदार्थाचं चिंतन करतो. चिंतन करत करत परिणाम असा होतो की तोंडाला पाणी सुटतं आणि माणूस काहीही खटपट करून का होईना जाऊन मिसळ खातोच. विषयातल्या चिंतनाचाही परिणाम जर असा असेल तर जो भगवंत सर्वव्यापी आहे त्याच्या चिंतनामध्ये किती सामर्थ्य असेल. ते चिंतन आपल्या ठिकाणी बाणावं, मुरावं, यासाठी त्याच्या नामाचा उपदेश संत पुन्हा पुन्हा करतात. कधी ते असं म्हणतात की नाम घेतलं नाहीस तर तुझं काही खरं नाही, तू दुर्दैवी आहेस. तर कधी असं म्हणतात की जो नाम घेतो तोच खरा भाग्यवान आहे. आता इथे निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, नाम नाही वाचे तो नर निर्दैव, कैसेनी देव पावेल तया. भगवंताची प्राप्ती व्हावी असं तुला जर वाटत असेल तर भगवंताच्या नामाला लाग असं ते सांगतायत. ते जर तू केलं नाहीस तर तुला कशा पद्धतीनं देव प्राप्त होणार आहे मला तरी माहीत नाही असं ते म्हणतात. यामध्ये त्यांचं प्रेमही दिसतं आणि त्यांचा हा कळवळा दिसतो की आपण भगवंताच्या नामाला लागावं. पुढच्या ओळीतही तोच प्रयत्न ते करतात जेव्हा ते म्हणतात, जपे नाम वाचे राम नाम पाठे, जाशील वैकुंठे हरी म्हणता. भगवंताच्या नामाचा जप कर हेच ते पुन्हा पुन्हा सांगतात. ते म्हणतायत, जपे नाम वाचे राम नाम पाठे. जप हा शब्द फार विलक्षण आहे. त्याचा उच्चार बदलला की अर्थ बदलतो. जप म्हणजे जपणे आणि जप म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. भगवंताचं नाव पुन्हा पुन्हा घेणं, भगवंताच्या अस्तित्वाची पुन्हा पुन्हा आठवण ठेवणं, पर्यायानं आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान राखणं, हा सुद्धा जपच आहे आणि तो जपून करावा लागतो. जपणे ही एक वेगळी गोष्ट आहे. आपल्यापाशी असलेली एखादी मौल्यवान वस्तू आपण जपून ठेवतो पहा. नुसता इमिटेशनचा दागिना असेल तर तो कदाचित कुठेही पडेल, पण समजा 2 तोळ्याची सोन्याची चेन असेल तर ती मात्र आपण जपून ठेवतो. का? कारण ती मौल्यवान आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, भगवंताचं नामही असंच मौल्यवान आहे आणि ते तुम्ही जपून ठेवा आणि वाचेन म्हणा. ते जपलं की त्याकडे एक वेगळं अनुसंधान राहतं. कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत असं होतं बरं का. समजा आपल्याला गरजेची असलेली गोष्ट आपण घरामध्ये नीट जपून कुठेतरी ठेवली तर ती नेमकी आपल्याला लक्षात असते की ती तिथे आहे. तसंच आपल्या बँकेमध्ये पैसे आपण जपून ठेवलेले असतात तर ते किती आहेत याकडे आपलं बारकाईनं लक्ष असतं. ही जी मनुष्याची सहज वृत्ती आहे त्या वृत्तीचा वापर आध्यात्मिक साधनेमध्ये करता येतो. नाम जर जपून ठेवलं तर नामाकडे जास्त लक्ष राहतं आणि नाम जपण्यामध्ये मग प्रेमही येतं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, जपे नाम वाचे राम नाम पाठे. आता भगवंताचं नाम घ्या हे सांगण्यासाठी नाम वाचे
आणि रामनाम पाठे असे शब्द योजण्याची काय गरज होती? भगवंताचं नाम घेणं आणि भगवंताच्या नामाचा ध्यास लागणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसाधारणत आपल्याला नामाचा ध्यास नसतो. आपण नाम घेतो, पण त्याचा ध्यास असेल असं नाही. ध्यास ही एक वेगळी गोष्ट आहे. ज्या गोष्टीचा आपल्याला ध्यास असतो त्या गोष्टीशिवाय आपल्याला करमत नाही. आता हा ज्याचा त्यानं अंतर्मुख होऊन विचार करावा की नामाशिवाय आपल्याला करमतं की नाही करमत. नाम घेतलं नाही तर आपल्याला अस्वस्थता येते की नाही. कधी एकदा नाम घेतोय असं आपल्याला होतं की नाही. बराच काळ आपला व्यवहारात गेला, विषयात गेला, इकडच्या तिकडच्या गोष्टी करण्यात गेला, तर मनात आपल्याला आतून असं वाटतं का की अरे आपण शांतपणे बसून नाम घेतच नाही आहे, कधी एकदा बसू आणि नाम घेऊ. असं आपल्याला होतं का हे आता ज्याचं त्यानं पाहायचं. असं जर होत नसेल तर आपण रामनाम पाठे या अवस्थेमध्ये नाही आहे, आणि असं जर होत असेल तर आपण रामनाम पाठे या अवस्थेमध्ये आहे. नामाचा ध्यास लागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवंताचं नाम घेतल्याशिवाय आता मला चैन पडणार नाही, कधी एकदा मी नाम घेतो असं वाटलं पाहिजे. बरं, असं हे वाटणं, अशी ही नामाबद्दलची तळमळ खोटी आणता येत नाही, त्याचं सोंग करता येत नाही. आतच जर नामाचं प्रेम असेल तर ही तळमळ दिसून येते. असा साधक नामाशिवाय राहूच शकत नाही. कुठल्याही वेळेला, कुठल्याही क्षणी त्याला जरा रिकामा वेळ मिळाला की तो भगवत चिंतनात कसा घालवता येईल याचाच तो विचार करतो. आणि जर एकांतात असेल तर विचारायलाच नको, तो चिंतनामध्ये लीन असतो. साहजिक आहे, त्याला वैकुंठ प्राप्ती होणारच. तीच ग्वाही ते पुढे देतात. जाशील वैकुंठे हरी म्हणता. जाशील वैकुंठे म्हणजे वैकुंठाला जाशील, म्हणजे वैकुंठ कुठलं तरी वेगळं स्थान आहे, तिथे तू जाशील असा अर्थ इथे नाही. देहानं तो व्यवहारात दिसतो तसाच दिसतो, जनमानसात वावरतो तसाच वावरतो, पण तो वैकुंठाशी तदाकार झालेला असतो. वैकुंठ म्हणजे भगवंत. विष्णू सहस्रनामात भगवंताच्या 1000 नामांपैकी वैकुंठ हे एक नाम आहे. वैकुंठ पुरुष प्राण, प्राणद प्रणव पृथुः अशी ती ओळ आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत, ज्याला भगवंताच्या नामाचा ध्यास लागला तो भगवद रूपच होऊन जातो. अभंगाच्या शेवटच्या ओळीतही ते हेच सांगतात आणि आत्ताही ते हे सांगतात. फक्त या ओळीत ते सांगितल्यानंतर पुढे ते देहबुद्धी कशी नाश पावते याचं उदाहरण देताना म्हणतात, न पाहे पै दृष्टी कळी काळ तुझं, रामनाम बीज मंत्रसार. भगवंताच्या नामामुळं देहबुद्धीच लयाला गेल्यानं कळी काळाची बाधा त्या साधकाला राहत नाही. आपण मागेही बऱ्याच निरूपणांमध्ये पाहिले की काळ ही संज्ञा तेव्हाच लागू पडते जेव्हा देहबुद्धी असते. आपण जेव्हा देहबुद्धीला सुटून असतो तेव्हा आपण काळाच्याही पलीकडे जातो. तिथे कळी काळ हा प्रकार अस्तित्वात नाही. हेच तथ्य निवृत्तीनाथ महाराज इथे मांडतात. न पाहे पै दृष्टी कळी काळ तुझं, रामनाम बीज मंत्रसार. भगवंताच्या नामामध्येच ही किल्ली आहे की ज्या किल्लीनं देहबुद्धीचं कुलूप उघडेल, आणि ती किल्ली म्हणजे रामनाम बीज मंत्र आहे. जेव्हा ते त्याला बीज मंत्र अशी संज्ञा वापरतात तेव्हा ते सद्गुरूंकडून मिळालेलं सबीज नाम निर्देशित करत आहेत. गोंदवलेकर महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, रामनाम अक्षरे 2 गुरुमुखे करावी ओळखण. सद्गुरूंकडून जेव्हा मंत्राचा उपदेश होतो, भगवंताचं नाम जेव्हा प्राप्त होतं, तेव्हा ते नाम साधकाला देहबुद्धीच्या पलीकडे नेतं आणि त्याची कळी काळाची बाधा नष्ट होते. अभंगाच्या शेवटी ते म्हणतात, निवृत्ती म्हणे नाम जपावे नित्यता, आपणची तत्वता होईल हरी. निवृत्तीनाथ महाराज पुन्हा तेच सांगतात
जे त्यांनी मगाशी वैकुंठ हा शब्द वापरून सांगितलं, इथे ते हरी हा शब्द वापरतात. आपणची तत्वता होईल हरी. काय केलं तर? नाम जपावे नित्यता. आता इथे पुन्हा जपावे हा शब्द आलाय. तो जपावे असाही उच्चारता येतो आणि जपावे असाही उच्चारता येतो. आणि हे दोन्हीही अर्थ या एकाच शब्दामध्ये आहेत. भगवंताचं नाम जपावं सुद्धा आणि ते जपावं सुद्धा. पुन्हा पुन्हा ते घ्यावं, पण ते अत्यंत जपून घ्यावं. तिकडे लक्ष देऊन घ्यावं. आपलं मन, आपलं चित्त, आपलं संपूर्ण अंतःकरण त्यामध्ये भिजवावं आणि मग नाम घ्यावं. नुसतं वरवर घ्यायचं म्हणून लक्ष तिकडे नाही, करायचं म्हणून केलं, अशा पद्धतीनं नाम घेऊ नये. शांत बसावं. आपल्यासमोर आपली देवता, आपले सद्गुरू आणावेत आणि भगवंताच्या नामामध्ये तल्लीन व्हावं. थोडा काळ का होईना असंच करावं. ते थोड्याच काळाचं नाम, पण त्यात सामर्थ्य विलक्षण असतं. अशा नामस्मरणाची गोडी साधकाला लागली की आपोआपच त्याला ध्यास लागतो. मग नामस्मरणामध्ये मन लागत नाही, विचार येतात, कंटाळा येतो, अशा तक्रारी राहत नाहीत. तो साधक ध्यास लागल्यामुळं आपोआपच नाम घ्यायला लागतो. इथे निवृत्तीनाथ महाराज आणखी एक महत्त्वाचा शब्द वापरतात, नित्यता. कधीतरी नाम घेऊ नका असं ते म्हणतायत. नित्य घ्या, सारखं घ्या, वारंवार घ्या. आणि हे साधण्याचा अभ्यास म्हणजे आपली रोजची एक नामस्मरणाची वेळ ठरलेली असावी. आपल्या दिवसाच्या व्यापातून, कामांमधून आपणच विचार करून एक वेळ ठरवावी आणि त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीत शांतपणे नामाला बसावं. असं जर करत गेलं तर उरलेल्या काळातही भगवंताच्या नामाचं स्मरण हळूहळू आपोआप यायला लागतं. आणि मग निवृत्तीनाथ महाराज जे म्हणतायत की निवृत्ती म्हणे नाम जपावे नित्यता, असं आपल्या हातून घडत जायला लागतं. आणि घडलं की अर्थातच आपणची तत्वता होईल हरी ही अवस्था येते. ही सायुज्य मुक्तीच आहे. एका पद्धतीनं निवृत्तीनाथ महाराज इथे तेच सांगतायत की तुम्हाला नामस्मरणाच्या योगानं सायुज्यता प्राप्त होईल. मात्र तसं नाम घडलं पाहिजे. रामनाम बीजमंत्र पाहिजे, म्हणजे सद्गुरूंकडून ते आलं पाहिजे आणि ते जपून जपलं गेलं पाहिजे, आणि तेही नित्यतेनं. असा हा 24वा अभंग आहे. आज निरूपण सेवेला इथे विराम देतो. उद्या आपण या हरिपाठातील शेवटचा 25वा अभंग पाहूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.